पुढची आपली जी संकल्पना आहे ती आहे लिबर्टी अँड फ्रीडम. ओके, काय फरक आहे? आपण लिबर्टी स्वातंत्र्य आपण म्हणतो, किंवा फ्रीडम, फ्रीडमला मराठी म्हणून आपण काय म्हणू शकतो, मुक्तता. ठीक आहे. आणि त्यानंतर त्यामध्ये आणखी एक जी एक संकल्पना आहे ती येते इंडिपेंडन्स. ठीक आहे, की मला मला स्वातंत्र्य हवं आहे, किंवा आपला देश इंडिपेंडंट झाला आहे, इंडिपेंडन्स आपल्या देशाला मिळालेला आहे. म्हणजे काय? तर ह्या तिन्ही गोष्टी आज आपण इथे समजून घेणार आहोत. फ्रीडम अँड लिबर्टी यामधला डिफरन्स काय आहे, थोडक्यात आणि साध्या भाषेत जर समजावून सांगायचं झालं तर आजकाल काय होत आहे की या ज्या दोन्हीही गोष्टी आहेत किंवा ह्या ज्या दोन कन्सेप्ट आहेत त्या इंटरचेंजेबली वापरल्या जातात, एकमेकांना पूरक अशा आहेत. पण यातला नेमका फरक जर आपल्याला अगदी समजून घ्यायचाच असेल तर आपण काय म्हणू शकतो की फ्रीडम ही जी संकल्पना आहे ही थोडीशी ब्रॉडर संकल्पना आहे, आणि लिबर्टी ही जी संकल्पना आहे थोडीशी नॅरो संकल्पना आहे. ठीक आहे. फ्रीडम एक अशी गोष्ट आहे, किंवा फ्रीडम जेव्हा तुम्ही म्हणत असता तेव्हा एक्सटर्नली तुमच्यावरती कुठल्याही प्रकारचं बंधन नाहीये. ठीक आहे. तुम्हाला जो इंटरेस्ट आहे, तुम्हाला जी गोष्ट वाटत आहे ती गोष्ट करण्यासाठी तुम्ही पूर्णपणे मुक्त आहात, याला म्हटलं जातं फ्रीडम. आणि लिबर्टी काय आहे, तर लिबर्टी तुम्हाला कुठेतरी कन्स्ट्रेन करते आहे. लिबर्टीचा अर्थ काय होतो आहे की तुम्हाला स्वातंत्र्य तर दिला गेलेला आहे, पण तुम्हाला एक चौकोन आखून दिलेला आहे. त्या चौकोनाच्या बाहेर किंवा त्या सीमेच्या बाहेर तुम्ही जाऊ शकत नाही. जेव्हा तुम्ही लिबर्टी असं म्हणत असता तेव्हा लिबर्टी, जेव्हा तुम्ही तुमची एक्सरसाइज करत असता, जेव्हा तुमचं स्वातंत्र्य तुम्ही उपभोगत असता, तेव्हा तुम्हाला याही गोष्टीचं लक्षात ठेवावं लागतं, तुम्ही कुठल्याही प्रकारे कुठल्याही नियमाचं उल्लंघन तर करत नाहीये ना, आणि इतर व्यक्तीचं जे हक्क आहे, इतर व्यक्तीची जी लिबर्टी आहे त्याला तर तुम्ही धक्का पोहोचवत नाहीये ना. या दोन्ही गोष्टींचा तुम्हाला लिबर्टीमध्ये विचार करावा लागतो. तेच जेव्हा तुम्ही फ्रीडम असं म्हणत असता तेव्हा तुम्हाला कुठल्याही एक्सटर्नल गोष्टीचा विचार करावा लागत नाही, किंवा तुम्ही तो विचार करत नाही. तुमच्या मनाला जे काही योग्य वाटत आहे, तुमच्या एबिलिटीनुसार, तुमच्या क्षमतेनुसार तुम्ही ती गोष्ट करणार आहात. ठीक आहे. याला म्हटलं जातं फ्रीडम, की ती गोष्ट करण्याची तुमच्यामध्ये क्षमता पण आहे आणि इतर कुणाचंही तुमच्यावरती रिस्ट्रिक्शन सुद्धा नाही. ही गोष्ट आहे फ्रीडम. ओके. Liberty and freedom are often used together and have a similar meaning. However, liberty is an internal force that compels people to do the right thing, while freedom is an external force that enables people to do what they want. ओके. लिबर्टी काय आहे, स्वातंत्र्य काय आहे, तर व्यक्तीला तो इंटरनलाइज करायला सांगतो की हे योग्य आहे, हे अयोग्य आहे. मी माझ्या स्वातंत्र्याचा उपभोग घेत असताना इतर कुणाला हानी पोहोचणार नाही याची काळजी घेणं म्हणजे माझं कर्तव्य आहे. त्या लिमिटमध्ये राहून मी माझं स्वातंत्र्य उपभोगलं पाहिजे. ठीक आहे. ही आहे लिबर्टी. फ्रीडम, मुक्तता काय आहे, की इतर कुणाचाही तुमच्यावरती कुठल्याही प्रकारचा कंट्रोल नाही, आणि तुमच्या मनाला वाटत आहे ते तुम्ही करू शकता. ओके. बऱ्याचदा काय होतं माहितीये का, की जेव्हा तुम्ही फ्रीडम हा शब्द वापरता ना, फ्रीडम मध्ये बऱ्याचदा काय होतं की एक असं उदाहरण दिलं जातं की एक व्यक्ती आहे. ओके. तिला पळायचं आहे, तिला पळायचं आहे किंवा चालायचं आहे, पण तिला पाय नाहीयेत. मग याचा अर्थ असा नाहीये ना की तिला बाहेरून कोणाचा तरी फोर्स आहे, किंवा तिला कोणीतरी रिस्ट्रिक्ट करत आहे, असं नाही. पण मुळातच त्या व्यक्तीची एबिलिटी नाहीये, त्या मुळात त्या व्यक्तीमध्ये ती क्षमता नाहीये की ती पळू शकते किंवा धावू शकते. ओके. अशा प्रकारची ही एक संकल्पना इथे येते. तुम्हाला फ्रीडम जरी असेल तरी ते फ्रीडम तुम्हाला उपभोगण्यासाठीच तुमच्याकडे ती काय नाहीये, एबिलिटी नाहीये. ओके. तर लिबर्टी emphasizes the importance of individual rights and the limitation of government power, while freedom is more focused on
the ability of individual to pursue their own interests. In practice, this can lead to a different political ideologies and policies. आता प्रत्येक व्यक्तीला काय हवं असतं, तर फ्रीडम, आपलं लिबर्टी हवी असते, बरोबर. मग लिबरलिझम ही जी आयडिओलॉजी आहे किंवा उदारमतवाद ही जी विचारसरणी आहे, यामध्ये त्यांनी कोर किंवा जो सेंटर आहे, सेंटर थीम काय ठेवलेली आहे त्यांनी, की प्रत्येक व्यक्तीला मिळणारी लिबर्टी, इंडिव्हिज्युअल लिबर्टी, बरोबर. ही आहे त्यांची कोर थीम. मग यामध्ये लिबर्टीचे पुन्हा दोन प्रकार पडतात. एक आहे पॉझिटिव्ह लिबर्टी, दुसरी आहे निगेटिव्ह लिबर्टी. ओके, लिबर्टी तुम्हाला मिळतेच आहे, स्वातंत्र्य तुम्हाला मिळतच आहे. मग पॉझिटिव्ह निगेटिव्ह कसं बरं? तर पॉझिटिव्ह लिबर्टीमध्ये काय होतं आहे, की राज्याचा जो कंट्रोल आहे तुमच्यावरती तो जास्त आहे, ठीक आहे. आणि निगेटिव्ह लिबर्टीमध्ये काय होतं आहे, की राज्याचा जो तुमच्यावरचा कंट्रोल आहे तो कमी आहे. ओके, याला म्हटलं जातं पॉझिटिव्ह लिबर्टी आणि निगेटिव्ह लिबर्टी. लिबर्टी कशावरती एम्फसाइज करते, तर इंडिव्हिज्युअल राईट वरती, प्रत्येक व्यक्तीच्या हक्कावरती. मग गव्हर्नमेंटचं काय पॉवर आहे, गव्हर्नमेंटने काय लिमिटेशन्स टाकलेले आहे, आणि लोकांचं गव्हर्नमेंट वरती किती कंट्रोल आहे, आणि लोकांना किती स्वातंत्र्य आहे, ह्या सगळ्या गोष्टी कुठे येतात, लिबर्टीमध्ये येतात. Sometimes liberty is differentiated from freedom by using the word freedom primarily, if not exclusively, to mean the ability to do as one wills and what one has power to do, and using the word liberty to mean the absence of arbitrary restraint, taking into account the rights of all involved. Okay. फ्रीडम म्हणजे काय आहे, जसं की मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी सांगितलं, की प्रत्येक व्यक्तीची एबिलिटी, ठीक आहे, प्रत्येक व्यक्तीमध्ये त्या व्यक्तीला जे काही हवं आहे किंवा त्या व्यक्तीला जे काही मिळवायचं आहे त्याचं काय असलं पाहिजे, क्षमता असली पाहिजे, ते करण्याची त्याच्यामध्ये क्षमता असली पाहिजे, आणि ते करत असताना त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचे रिस्ट्रिक्शनही नको. जर तुम्हाला काही गोष्टी करण्यासाठी रेस्ट्रिक्शन नाहीयेत आणि ती गोष्ट करण्याची तुमच्याकडे क्षमता सुद्धा आहे, त्याला म्हटलं जातं फ्रीडम. लिबर्टीमध्ये इथे काय येणार आहे, की अननेसेसरी कन्स्ट्रेंट तुमच्यावरती नाहीये, अननेसेसरी अनावश्यक असे कुणीतरी तुमच्यावरती बंधनं टाकलेली नाही, ठीक आहे. पण एक कायद्याच्या चौकटीत राहूनच तुम्हाला इथे काय करायचं आहे, तुमच्या हक्कांचा आनंद घ्यायचा आहे. Liberty can be defined as the state of being free within society from oppressive restrictions imposed by authority on one's way of life, behavior, or political views. It emphasizes the right of individual to be left alone and make their own choices without interference from government or other institution. The idea of liberty is enshrined in the United States Constitution, which guarantees a number of fundamental freedoms such as freedom of speech, religion and press. आणि मग पुढे जगभरात ह्या सगळ्या, फक्त अमेरिकेमध्येच नाही तर मग पुढे जगभरात सगळीकडेच आपल्याकडे हे मूलभूत हक्क आहे, त्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहेत. स्वातंत्र्याचा हक्कही आपण त्यामध्ये दिलेला आहे. लिबर्टी म्हणजे थोडक्यात काय आहे, की एक व्यक्ती समाजामध्ये फ्री आहे, समाजाने ठरवून दिलेल्या आणि राज्याने ठरवून दिलेल्या अननेसेसरी, ठीक आहे, अननेसेसरी नियम तिथे घातलेले असू नये, ठीक आहे. तर जे योग्य बंधनं आहे, योग्य बंधनं पाळून तुम्ही तुम्हाला दिलेला हक्क जो आहे त्याचं इम्प्लिमेंटेशन करत आहात किंवा तुम्ही तुमचा हक्क उपभोगत आहात, त्याला म्हटलं जातं लिबर्टी. तुम्ही तुमचे चॉईसेस करत आहात, तुम्हाला पाहिजे त्या गोष्टीची तुम्ही निवड करत आहात, आणि तुम्ही निवड करत असताना इथे राज्याचा हस्तक्षेप होत नाहीये, तुमच्या आवडीनिवडींमध्ये राज्याचा हस्तक्षेप होत नाहीये, ठीक आहे. मग तुम्ही जे काही निवडत आहात तिथे राज्याचा हस्तक्षेप केव्हा होणार आहे, जर तुम्ही कायद्याच्या आणि सामाजिक मूल्यांच्या विरोधात जाऊन जर तुम्ही काही करत असाल तर नक्कीच तिथे तुम्हाला शिक्षा होणार
आहे. पण कायद्याच्या नियमात राहून समाजाने ठरवून दिलेले जे काही तुमच्या गोष्टी आहेत, ठीक आहे. मग आता मी जेव्हा समाजाने ठरवून दिलेले नियम म्हणत आहे, ते जरा ब्रॉडर सेन्सने घ्या. प्रत्येक कम्युनिटीचे हे वेगळे असू शकतात, मी त्या पद्धतीने म्हणत नाहीये. तर ओव्हरऑल देशामध्ये काय गोष्टी एक्सेप्टेबल आहेत आणि काय नाहीयेत, यानुसार मी म्हणते आहे की कायद्याचं जे रिस्ट्रिक्शन आहे ते मी म्हणत आहे. ठीक आहे. जर तुम्ही कायद्याचं उल्लंघन करत असाल तर नक्कीच तुमचं जे स्वातंत्र्य आहे त्याला कर्ब केलं जाईल, त्याच्यावरती नियम किंवा तुम्हाला कंट्रोलमध्ये ठेवल्या जाईल. पण जर तुम्ही कायद्याच्या मर्यादेत राहून जर तुमचा हक्क आहेत त्यांचं एक्सरसाइज करत असाल तर नक्कीच त्यामध्ये कुणीही तुम्हाला अडचण ठरवणार नाही. फ्रीडम. Freedom, muktata, on the other hand, refers to the ability to act or think as one wants without being hindered by outside force. It is often associated with the idea of self-determination and pursuit of happiness. Freedom is a more general concept that can be applied to wide range of activities from economic freedom to personal freedom. ठीक आहे. फ्रीडम, मुक्तता ही जी गोष्ट आहे ती खूप, मी जसं तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, खूप ब्रॉडर ही कन्सेप्ट आहे. ठीक आहे. खूप ब्रॉड ही कन्सेप्ट असल्यामुळे इथे तुमचं पर्सनल फ्रीडम, तुमचं इकॉनॉमिक फ्रीडम, ह्या सगळ्याच गोष्टी, व्हरायटी ऑफ थिंग्स यामध्ये येतात. ओके.